बारामतीमध्ये आज राष्ट्रवादीनं जनसन्मान महामेळाव्याचं आयोजन केलं। या मेळाव्याच्या माध्यमातून अजित पवार बारामतीत शक्ती प्रदर्शन करणार आहेत आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार बारामतीतून रणशिंग फुंकणार आहेत। या मेळाव्याला राष्ट्रवादीचे सगळे पदाधिकारी उपस्थित असणार आहेत आणि बारामतीच्या मिशन हायस्कूलमध्ये कार्यक्रम पार पडेल याची तयारी जोरदार सुरू आहे। खासदार बजरंग सोनावणे यांनी पंकजा मुंडे यांच्यावरती निशाणा साधला। धनंजय मुंडेंना पंकजा मुंडे यांचा पराभव बघण्याची खूप घाई झाली होती असा आरोप त्यांनी केला। तर जर मी काटा मारतो तर तुमच्या शेतातला ऊस स्वतःच्या नावाने माझ्या कारखान्याकडे का दिला असा सवाल त्यांनी केला। दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून बच्चू कडू आक्रमक झालेत। येत्या 19 जुलैला बच्चू कडू मागण्यांचे निवेदन सरकारला देणार आहेत। जर सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या तर मी विधानसभेच्या निवडणुकीतून माघार घेईन असं मोठं विधान बच्चू कडूंनी केलं। जरांगेंच्या भूमिकेविरोधात ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी सरकारला सवाल केले। चळवळ म्हणून लढणाऱ्या माणसाच्या लोकनियुक्त सरकारला शिव्या खाव्या लागतात। हा फक्त मुख्यमंत्र्यांचा नव्हे तर महाराष्ट्राचा अपमान आहे अशी टीका हाकेंनी केली। विधान परिषदेत ओबीसी नेत्यांना मत देणाऱ्यांना पाडा असं जरांगे पाटलांनी पंकजा मुंडेंचं नाव न घेता इशारा दिला। निवडून आलेल्या ओबीसी नेत्यांनी मराठ्यांना त्रास दिला असा आरोप त्यांनी केला। येणाऱ्या विधानसभेत निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके आणि साजन पाचपुते एकाच गाडीतून विधानसभेत जातील असं विधान केले संजय राऊतांनी। साजन पाचपुते यांना विधानसभेचे आमदार म्हणून त्यांनी घोषित केल्यानं महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता आहे। शिवसेना चिन्ह आणि पक्षाबाबत सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे। 15 जुलैला होणारी सुनावणी आता 1 महिन्यानी म्हणजेच 14 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टात होणार आहे। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर आहेत। यावेळी मुख्यमंत्री आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारीचा आढावा घेणार आहेत। पालघरमध्ये कालपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसानं काहीशी उसंत घेतल्यामुळे पालघरकरांना दिलासा मिळाला। मात्र असं असलं तरी पालघर जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आला असून धरणातील पाणीसाठ्यात सुद्धा वाढ होतीये। कोकणात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेचं वेळापत्रक काहीसं विस्कळीत झालंय। मुंबईहून मडगावकडे जाणारी कोकण कन्या एक्सप्रेस आणि दादर सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस 2 तास उशिरानं धावत आहेत। वसई विरारमध्ये सध्या पावसानं उसंत घेतल्यामुळे जुने विवा कॉलेज, गोकुळ टाउनशिप, नालासोपाऱ्यासोबतच सर्व सखल भागातील पाणी ओसरलेलं आहे। नगरपालिकेच्या अभियंत्यांनी युनिटेक कॉम्प्लेक्सच्या सभोवतालचे रस्ते उंच केल्यामुळे कॉम्प्लेक्सच्या आतील रस्त्याला पाऊस सुरू होताच नदीचं स्वरूप प्राप्त होतं, त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला। भिवंडीत कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। कामवारी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून ईदगाह रोडवरच्या शेकडो घरांमध्ये पाणी शिरलं। नदी नाका, कल्याण नाका, बाजारपेठ, तीनबत्ती, भाजी मार्केट, ईदगाह रोड, म्हाडा कॉलनी या परिसरात पाणीच पाणी झालंय आणि शेकडो वाहनं देखील पाण्याखाली गेली आहेत। राज्यात पावसाचा जोर वाढलाय। आज सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि साताऱ्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे। तर रायगड, मुंबई, ठाणे आणि पुण्यामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। नवी मुंबईत पहाटेपासूनच मुसळधार पावसानं हजेरी लावली। पेण, पनवेलमध्ये पावसाचा जोर वाढलाय। दिवसभर पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। मात्र पावसामुळे प्रवासी आणि चाकरमान्यांचे हाल होत आहेत। उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली। मध्यरात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे नदीची पाणी पातळी वाढली आणि नदीवरील पूल सुद्धा पाण्याखाली गेलाय। तर एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा नदीची पाणी पातळी वाढली। रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगडच्या भिंगळोली एसटी डेपो ते शासकीय रेस्ट हाऊस या ठिकाणी पुन्हा पुराचं पाणी घुसलंय। त्यामुळे वाहन चालकांना मार्ग काढताना कसरत करावी लागते। संपूर्ण रस्ता जलमय झाल्यानं वाहनं चालवणं कठीण झालंय। लोणावळ्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली। त्यामुळे मागील 24 तासात लोणावळ्यात तब्बल 216 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांनाही पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटता येतोय। कोल्हापुरात पुढचे 3 दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय पावसाचा। सकाळपासूनच आज कोल्हापुरात मुसळधार पाऊस सुरू आहे। तर धरण क्षेत्रात अतिवृष्टी सुरू आहे, त्यामुळे जिल्ह्यातील 14 बंधारे पाण्याखाली गेलेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत। त्यामुळे कोकण किनारपट्टीवर आज प्रशासनाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। खवळलेल्या समुद्रामुळे प्रशासनानं नागरिकांना सतर्क केलंय। मागील 2 दिवसांपासून कोकणाचा रत्नागिरी दमदार पावसानं हजेरी लावली। त्यामुळे लावणीच्या कामाला पुन्हा एकदा जोर आला असून बळीराजा सुखावलाय। मात्र संपूर्ण कोकणाला ऑरेंज अलर्टचा इशारा दिल्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय।
मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या 7 धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसानं दमदार हजेरी लावली. धरणातील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणातील पाणीसाठा 25% आलाय. मात्र धरणातील जलसाठ्यामध्ये समाधानकारक वाढ होईपर्यंत मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावाच लागणार आहे. भुसावळ जिल्ह्यामध्ये 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यामध्ये सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पुढचे 8 दिवस जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे. मुरबाडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाची जोरदार बॅटिंग आहे. तर नदी नाल्यांना पूर आल्यामुळे नाले ओसंडून वाहत आहेत आणि त्यामुळे भातशेती लागवडीच्या कामांना वेग आलाय. वाशिम रिसोड शहरासोबतच अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे खरीप पिकांच्या वाढीस चांगली मदत होणार आहे. पावसामुळे वातावरणात गारवा वाढल्यामुळे उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली. ठाण्यामध्ये पावसानं पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली. शनिवारी सकाळपासूनच पावसाचा जोर कायम आहे. ठाण्यातील प्रसिद्ध असलेला मासुंदा तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे हे पाणी रस्त्यावर आलंय. त्यामुळे संपूर्ण तलावपाळी परिसर जलमय झालाय. अनेक मार्गावर पडलेले खड्डे आणि त्यातच पावसाचं साचलेलं पाणी यामुळे ठाण्यात वाहतुकीचा वेग मंदावलाय. नागपुरावरती पाऊस रुसल्याचं दिसतंय. बऱ्याच दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे नागपूर शहरात आतापर्यंत फक्त 169 मिलीमीटर इतक्याच पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता 20% पावसाची तूट असल्याचं समोर आलंय. मात्र नागपूरकरांना पावसाची प्रतीक्षा कायम आहे. वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरची ऑडी कार पुणे पोलिसांनी अखेर ताब्यात घेतली. पूजा खेडकर हिच्या बंगल्यावरती पोलिसांनी ही कार जाऊन जप्त केली. दरम्यान पूजा खेडकरनं 2 दिवसांपूर्वीच ऑडी कारचा 27,600 रुपयांचा दंड भरल्याची माहिती समोर आली आहे. जरांगे पाटील वाखरी तळावरून पंढरपूरपर्यंत वारी सोहळ्यात सहभागी होणार आहेत अशी माहिती पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजन नाथ यांनी दिली. यावेळी जरांगे रिंगण सोहळ्यामध्ये देखील सहभागी होत आहेत. गोंदिया जिल्ह्यातील 3 तालुक्यात इंटरनेट बंद झाल्यानं लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागते. तर आतापर्यंत अंगणवाडी सेविकांनी 22,000 अर्ज संकलित केलेत. भुसावळ आगारातून भुसावळ ते बोदवड, लोणवाडी, वाकी, सुरवाडा आणि विसवा या बंद असलेल्या बसेस नियमित सुरू करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांना आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय. गोंदियातील बिरसी पुनर्वसित गाव मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. गावात पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. तर पावसाळ्यात रस्ते नसल्यामुळे चिखलातून नागरिकांना वाट काढावी लागते. सुविधा न दिल्यास विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला विरोध करत ग्रामीण भागातील 19 गावांनी आज बंदची हाक दिली. त्यामुळे सकाळपासूनच गावातील सर्व व्यवहार ठप्प झालेत. शहरालगतच्या 19 गावांनी हद्दवाढीला तीव्र विरोध केलाय. अकोला रतलाम विभागातील गेज रूपांतरण कामाच्या संदर्भात खंडवा यार्ड रिमॉडेलिंग दरम्यानच्या कामासाठी मध्य रेल्वे वाहतूक पॉवर ब्लॉक घेण्यात येतोय. नॉन इंटरलॉकिंगचं काम 21 आणि 22 जुलै रोजी असल्यामुळे 38 तासांचा ब्लॉक असणार आहे आणि त्यासाठी 45 रेल्वे गाड्या रद्द कराव्या लागल्यात. 11वी प्रवेशासाठीच्या 3ऱ्या नियमित फेरीनुसार 3री प्रवेश यादी 22 जुलै रोजी सकाळी 10 वाजता ऑनलाईन पद्धतीनं जाहीर होईल. या यादीअंतर्गत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना 22 जुलै रोजी सकाळी 10 वाजल्यापासून 24 जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येईल. सीईटी कक्षानं बीएड अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली असून या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना 20 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. बीएड अभ्यासक्रमाच्या 34,830 जागांसाठी 72,378 विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा दिली होती आणि त्यामुळे या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस आहे. भुसावळ तालुक्यात भरताच्या वांग्याला 40 रुपयांचा दर मिळतोय तर कांदा पातीला तब्बल 360 रुपये किलोचा दर मिळालाय. पावसामुळे उत्पादनावर परिणाम झाल्यानं आवक घटली. त्यामुळे भाजीपाल्याच्या भावात वाढ झाली आहे. अकोल्यात एका युवकावरती अज्ञात व्यक्तीकडून चाकूनं सपासप वार करत प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली. जखमी तरुणावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. तर अज्ञात मारेकऱ्याचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय. जळगावच्या अमळनेरमध्ये एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आली होती. या प्रकरणी रेल्वे पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झालाय. यावेळी दगडफेक करणाऱ्या व्यक्तींविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी खासदार स्मिता वाघ यांनी केली. जळगावातील कंत्राटदाराची 45 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी माजी राज्य माहिती आयुक्तांसह अभियंत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश जळगाव जिल्हा न्यायालयाने दिलेत. जळगावातील शेततळ्यांचं काम मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करण्यात आली.
नवी मुंबईतील खारघरमधील पेठ गावात कोयता आणि शस्त्रांसोबतच 4 ते 5 जणांची टोळी चोरीच्या उद्देशानं आल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं. मध्यरात्रीच्या सुमारास घरांची कुलपं तोडून चोरी करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं दिसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वसई पूर्वेकडील अग्रवाल उद्योग नगरीमध्ये चोरीच्या उद्देशानं आलेल्या एका व्यक्तीचा शॉक लागून मृत्यू झाला. ही व्यक्ती महावितरणच्या बॉक्समध्ये काहीतरी छेडछाड करत असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं होतं. बीडच्या माजलगाव तालुक्यातील दिंद्रोड येथे गुटख्याची तस्करी करणाऱ्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं. यावेळी पोलिसांनी जवळपास 1 कोटी रुपयांचा गुटखा जप्त केला. मुक्ताईनगर तालुक्यातील पिंपरी नांदू पुलावरती तापी जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी स्वामी जनार्दन महाराज यांच्या हस्ते तापी नदीचं पूजन करून तापी नदीला साडीचोळी अर्पण करण्यात आली. या प्रसंगी परिसरातील महिला आणि वारकऱ्यांची शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.